चला चला पटापट जॉईन व्हायचंय. माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. चला, आवाज येतोय का रे सगळ्यांना? आवाज येत असेल तर कमेंट करा. चला, आज मीच विश्लेषण आपल्याला बघायचं आहे. जय हरी. चला 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 पटकन मे 2025 च विश्लेषण आपल्याला बघायचं आहे. मी लगेच जून पण घ्यायचा ह्याच वीक मध्ये, जून, आणि नंतर टॉपिक वाईज पण येणार आहे आपण आता. चला 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 सगळ्यांचं स्वागत आहे. पेपर सोडवला असेल, पेपर सोडवला असेल तर उत्तर येतील तुम्हाला. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. चला, पहिला प्रश्न स्क्रीनवरती येतोय, वेळ नाही घालवायला. मंगल मंगल त्रिवार मंगल, पावन दिन हा धन्य हो, भारत प्यारा स्वतंत्र झाला, जय बोला हो. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी सांगतो शेवटला कसं जायचंय आपल्याला. बघा, पहिला प्रश्न स्क्रीनवरती येतोय. महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरती प्रश्न विचारलाय. चला रे, चलो 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 उत्तर काढायचं आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024च्या संदर्भामध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, उत्तर काढायचं आहे. चला पटापट, अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो. चला फटाफट आलं पाहिजे. चला, उत्तर आलं पाहिजे. शुभम म्हणतोय 4, शीतल म्हणताय 4, पूजा वाल्लेकर 2, पल्लवी यादव 1, एथन हंट आहे 2, किरण राठोड 2, इथन हंट म्हणतोय 1. चला, आपल्यासाठी महत्वाचा असलेला पुरस्कार आहे, अतिशय इम्पॉर्टंट असलेला हा पुरस्कार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तो यायला पाहिजे. चला, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, अंजली म्हणताय 4. बघूया मित्रांनो, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 मध्ये कशा पद्धतीने तुम्ही टाकल केलाय. खालील विधाने तपासून तुम्हाला योग्य विधान निवडायची होती, आणि तुम्हाला प्रत्येकाला माहितीये की या वर्षीचा जो पुरस्कार आहे तो राम सुतार यांना प्राप्त झालेला आहे. बघा इथं काय दिलंय, हा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार राम सुतार यांना जाहीर झाला. मित्रांनो, ते पत्रकार नाही, ते पत्रकार नाही, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. कळलं का? स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. आदिती स्वागत आहे. इथं काय विचारलंय आपल्याला? आपला कार्यक्रम इथं फिट झालाय. इथं दिलंय ज्येष्ठ पत्रकार. पत्रकार नाहीये, ते शिल्पकार आहेत. बघा ना, आपण वाचलं का? नाही वाचलं. आपण एवढं बारीक नाही वाचत पोरांनो, वाचलं पाहिजे. आपलं डोकं कुठं होतं? फक्त आपल्या डोक्यात एकच कार्यक्रम, पत्रकार पुरस्कार राम सुतार. पहिलं तर बरोबर आहे असं म्हटले, पण पहिलं बरोबर नाही, पहिलं चुकलेलं आहे. आणि पहिलं चुकलंय याचा अर्थ अख्खं गेलंय, राहिलंय फक्त ब क. याचा अर्थ ब आणि क बरोबर आहे. या पुरस्काराचं स्वरूप 25 लाख रुपये, बरोबर आहे. या पुरस्काराचं स्वरूप वाढवलेलं आहे 10 लाखावरून 25 लाख झालेला आहे. आणि 1996 ला स्थापित हा पुरस्कार पहिल्यांदा पु ल देशपांडे यांना देण्यात आलेला होता. तर येस मित्रांनो, हे बरोबर आहे. ब आणि क स्टेटमेंट बरोबर यायला पाहिजे. समजतंय का? म्हणजे पहिलाच प्रश्न होता, आणि पहिल्याच प्रश्नामध्ये मित्रांनो टोटली आपण माती खाल्लेली होती. समजलं सगळ्यांना? लक्षात राहील का? अशा बारीक गोष्टींवरती आपल्याला काम करायचं, एवढं लक्षात ठेवा. रिझल्ट असेच येत असतात. आता गट बच्या मेन्सला प्रश्न बघा, सगळे प्रश्न आपले होते. 12-13 प्रश्न आलेले होते, अख्खेच्या अख्खे प्रश्न आपले आलेले होते. हे लक्षात ठेवा. पहिला देवाला, आता इथं काय क्रिकेटचा कार्यक्रम नाही चालला, पहिला देवाला काल गेले की बघ अख्खी खेळाडू. पहिले देवाला गेले, पहिले 4, दुसऱ्या दिवशी सगळेच गेले. ते खेळले बॉलर म्हणून जुळलं थोडस, नाही तर कार्यक्रम फिट झाला असता. पहिल्याच बॉलला क्लीन बॉल झाले का नाही. म्हणून वाचन महत्वाचं आहे. समजतंय का प्रत्येकाला? इथं देवाला देवीला असलं काय नाही बाबा, अभ्यास करायचा. आपल्यासाठी 1-1 मार्क महत्वाचा आहे. देवाला देवीला धर्माला असलं नाही चालणार. उत्तर येईल ब आणि क. मग आपल्यासाठी महत्वाचं आहे की पुरस्काराची सुरुवात कधीची आहे. तर सुरुवात म्हटलं तर 1996. हा सरळ सेवेला सुद्धा हे प्रश्न येतात बरं का, हे लक्षात ठेवा. सरळ सेवेला बऱ्याच जणांना बराचसा फायदा झाला. मेसेज येतात की मला, सांगतात सरळ सेवेला येतं हेच असते, वेगळं काय नसते. बरोबर आहे. सुरुवातीला साहित्य, कला, क्रीडा आणि विज्ञान या क्षेत्रांसाठी दिला जायचा. नंतर सामाजिक कार्य असेल, पत्रकारिता, सार्वजनिक प्रशासन, आरोग्य सेवा या क्षेत्रांचा याच्यामध्ये समावेश झालाय.
या पुरस्काराचं स्वरूप लक्षात ठेवायचं, 25 लाख रुपये आहे. बरोबर आहे का? ज्यावेळेस मित्रांनो एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टींचं प्राइस वाढवून टाकल्या, सगळ्याच गोष्टीचे. तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी जर बघितलं, मदतीला सुद्धा ते मागमोर बघत नव्हते आणि इथं सुद्धा मित्रांनो प्राइस वाढली, 25 लाख रुपये झाली. मग 22 ला म्हणलं तर आपल्यासाठी महत्वाचं नाव आहे आप्पासाहेब धर्माधिकारी, 23 ला म्हणलं तर अशोक सराफ आणि 24 ला म्हणलं तर राम सुतार. बाकी तुम्हाला माहिती आहे 2021 वरती प्रश्न येऊन गेलेला आहे. बरोबर आहे का? 2021 वरती ऑलरेडी क्वेश्चन येऊन गेलेला आहे. बरोबर आहे का? 22 वरती सुद्धा प्रश्न विचारले, लक्षात ठेवायचं. पिता आणि पुत्राची जोडी बघा, इथं आप्पासाहेब धर्माधिकारी यांना भेटला होता 22 ला आणि त्याच्या अगोदर जर तुम्ही बघितलं 2008 साली नानासाहेब धर्माधिकारी यांना तो भेटलेला होता. एएसओच्या मेन्सला कुठेतरी प्रश्न आलेला होता बघा, धर्माधिकारी, आणि त्याच्यात अविनाश धर्माधिकारी टाकलं होतं, जे वेगळं होतं, कोणाला मिळाला नाही असं टाकलेलं होतं. लक्षात ठेवा, राहील का ध्यानात? परीक्षेच्या दृष्टीने विसरायचं नाही. कुठल्या जिल्ह्याचे? राम सुतार. जिल्हा सांगा सर. मुद्रांक शुल्कला आला होता, कोणाला मिळाला म्हणून. मग हेच ना, हे करंट मधलंच बेसिक आहे आणि येतात असे प्रश्न सरळ. सांगा बरोबर आहे का नाही? सरळ आहे, आपल्यासाठी महत्वाचं आहे. ते कुठले आहेत? तर ते धुळे जिल्ह्यातले आहेत. कुठले आहे? धुळे जिल्ह्यातले. कधी कधी आपल्याला असलं पण माहिती असायला पाहिजे. बरोबर आहे? ज्यांना मित्रांनो पद्मश्री सुद्धा आहे. बरोबर आहे? ज्यांना पद्मश्री सन्मान प्राप्त झालेला आहे. 1999चा पद्मश्री आहे त्यांना, आणि पद्मभूषण म्हणलं तर कधीचा आहे? 2016चा पद्मभूषण त्यांना प्राप्त झालेला आहे. हे देखील लक्षात ठेवा. पुरस्कार आपल्यासाठी महत्वाचे आहेत. राम सुतार हे नाव महत्वाचं आहे. आणि बाकी पुरस्काराच्या संदर्भात बघा, अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की मी टॉपिक वाईज पण घेणार आहे. म्हणजे हे आपलं मंथ वाईज चाललंय. हा गेंडूर नावाचं गाव आहे, बरोबर? गोंडूर नावाचं गाव त्यांचे धुळ्यातलं. आपण काय करणार आहे? टॉपिक वाईज. आता प्रश्न नाही घेणार, पण टॉपिक वाईज घेताना पुरस्कार म्हणलं की पुरस्काराच्या फॅक्ट पटापटा आपण कव्हर करणार. मग महाराष्ट्र भूषण, बरोबर आहे का? पुरस्कारावरती मग ज्ञानपीठ, मग साहित्य अकादमी, असे पुरस्कार एका लेक्चर मध्ये आपण सगळे कव्हर करणार. कळलं? तर कंटेंट वरती सुद्धा आपल्याला लेक्चर घ्यायचंय, त्याच्यामुळे चाललंय. आणि तुम्ही ही बॅच घेतली, याच बॅच मध्ये मी ती घेईल, त्यासाठी तुम्हाला सेपरेट बॅच घ्यायची गरज नाही. याच बॅच मध्ये टॉपिक वाईज. मग राज्यसेवा आहे ना आपली सप्टेंबर मध्ये, त्याच्या अगोदर आपला पहिला पार्ट कव्हर होईल. सगळ्या पुरस्कार, पुस्तके, निधन वार्ता, नेमणूक, अशा पद्धतीने घेऊया. कळलं? म्हणजे दोन्ही बाजूने होईल. म्हणजे एका बाजूने प्रश्न म्हणजे आपलं मॅगझिन कव्हर होईल आणि दुसऱ्या बाजूने मग सिम्प्लिफाईड इकड तिकडचं आपण टॉपिक वाईज जाऊ. क्लिअर? फायदा होईल. चला पुढे बघा. आबेल पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? चला रे, आबेल वरती प्रश्न विचारला होता तुम्हाला, कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो वगैरे. चला रे, उत्तर आलं पाहिजे. आबेल प्राइज, ज्याला गणिताचा नोबेल म्हटलं जातं. गणिताचा नोबेल, ज्याचं दुसरं नाव आबेल. मग गणिताचा नोबेल म्हणजे आबेल मित्रांनो कोणाला देण्यात आला? तर बऱ्याच लोकांनी उत्तर बरोबर दिलंय. उत्तर यायला पाहिजे तुमचं मसाकी काशिवारा. कुठले रे? मसाकी काशिवारा जपानी गणित तज्ञ आहे. तिथं लिहा तुमच्या नोट्स मध्ये. कधी कधी ना आपल्याला फसवतात, वाटत नाही मसाकी काशिवारा, कधी कधी वाटते आफ्रिकन असल्यासारखं नाव. त्याच्यामुळे मसाकी काशिवारा जे जपानी गणित तज्ञ आहे, ज्यांना मित्रांनो हा पुरस्कार भेटलेला आहे. हा झाला 25चा. तुमच्यासाठी 24 पण महत्वाचा आहे. कोणता? 24 पण महत्वाचा आहे. मग कुणाला भेटला 24चा पुरस्कार म्हणलं तर मिशेल टालाग्रँड आपल्यासाठी महत्वाचा आहे. आबेल प्राइज 2025 म्हणलं तर मसाकी काशिवारा जपान, 78 वर्षाचे मित्रांनो हे असणारे आहे. बरोबर? जे क्योटो युनिव्हर्सिटी आपल्यासाठी महत्वाचे. क्योटो प्रोटोकॉल ऐकला असेल तुम्ही, ग्लोबल वॉर्मिंगच्या रिलेटेड. तसं ते क्योटो युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक आहे. आणि त्यांचं कंट्रीब्युशन म्हणलं तर फंडामेंटल कंट्रीब्युशन टू अल्जेब्रिक अनालिसिस अँड रिप्रेझेंटेशन थिअरी. कळतंय? तर आपल्यासाठी लक्षात ठेवा, डी मॉड्यूल्स लक्षात ठेवा, डी मॉड्यूल्स अँड द डिस्कव्हरी ऑफ क्रिस्टल बेसिस. तर हे कोण आहेत? मसाकी काशिवारा. आपल्याला अशी नावं येतात पेपरला.
कोणत्या देशाच्या आहेत हे देखील लक्षात ठेवा, ते जपान या देशाच्या आहेत. मग त्याच्यानंतर आपल्यासाठी महत्वाचं आहे 2024चा आबेल कोणाला भेटला, तर ते मिशेल टॅलाग्रँड नाव लक्षात ठेवायचं. फ्रेंच गणित तज्ञ असणारे मिशेल टॅलाग्रँड यांना मित्रांनो तो भेटलेला होता. कधीचा? 24चा. आपल्यासाठी 24 पण महत्वाचं आहे बरं का, एक लक्षात ठेवा. आपल्याला आता करंट फक्त एकाच वर्षाचं किंवा 1.5 वर्षाचं नाही विचारत. तुम्ही जर आताच्या गट क चे मेनचे प्रिलिमचे प्रश्न आणि गट ब चे प्रश्न बघा, तुमचे प्रश्न 22 पासूनचे आहे डायरेक्ट. म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल, आपण बघितलेलं लव्हेंडर पार्क, जे जुने पोरं असतील त्याला माहिती आहे अनअकॅडमीला वगैरे, लव्हेंडर पार्क, रामबन जिल्हा, जम्मू काश्मीर, त्याच्यावरती प्रश्न आताच्या गटकाला आला होता. काल सुद्धा आंबेडकर अ लाईफ, शशी थरूर यांचं पुस्तक, जुनं पुस्तक आहे 23चं, मागचं 22चं, ते परीक्षेला विचारलं होतं गट बच्चे मेन्सला. तुम्ही रतन टाटांचं निधन बघा, जुनच आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारलेला होता. त्याच्यानंतर आणखी एक प्रश्न विचारला होता स्वामीनाथन यांचं निधन, ते सुद्धा जुनच आहे. तसं म्हणजे तुम्हाला 2 वर्षाकाठी जावं लागेल. आणि जे ऑलरेडी आपण घेतलं होतं बेसिक प्रश्न होते, लय जड नव्हते प्रश्न. त्यातला स्वामीनाथनच थोडा जड होता, बिकॉज त्याच्यामध्ये साल दिलेलं होतं. म्हणजे कोणत्या साली रॅमन मॅक्सेस मिळाला, मग 71 होतं का, फूड प्राइस भेटलं मग 87 का 88, याच्यात कन्फ्युजन होतं आणि प्लेन कन्फ्युजन करून दिलेलं होतं. कळलं? त्याच्यामुळे या बाजूने सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे. आणि महत्वाच्या व्यक्ती, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, महत्वाच्या व्यक्तींचा खूप सारा डाटा करायचा. आता स्वामीनाथन महत्वाचं नाव आहे, डाटा माहित पाहिजे. रतन टाटा मोठं नाव आहे, डाटा माहिती पाहिजे. बरोबर आहे. रणजित गुहा महत्वाचं नाव आहे, त्यांच्यावर पण प्रश्न विचारलेला होता, तो बेसिक होता. समजा इतिहासाच्या बाजूने जरी सुटला असता तर तुम्हाला माहिती पाहिजे. कळलं सगळ्यांना? 24 म्हणलं तर कुणाला भेटलेला आहे? मिशेल टॅलाग्रँड यांना भेटलेला आहे. बाकी लुईस कॅफरेल्ली जो 2023चा आबेल त्यांना भेटलेला होता, हे लक्षात ठेवा. पुरस्काराची स्थापना म्हणलं तर आपल्यासाठी महत्वाचं आहे, नॉर्वेजियन सरकारच्या वतीने हा दिला जातो. विशेषतः नॉर्वेजियन अकॅडमी ऑफ सायन्स अँड लेटर्स तर्फे. सुरुवात कधीची म्हणलं तर सुरुवात आहे 2002 ची स्थापना आहे आणि 2003 ला आय थिंक पहिल्यांदा दिलेला आहे पहिला पुरस्कार, जॉन पियरे सेरे, फ्रान्स. कळलं? तर हे वाचलं पाहिजे. हा, मिथ ऑफ डेक्कन राईट्स आहे, दख्खनच्या दंग्याच्या रिलेटेड, ज्यांनी लेक्चर केलं त्याला चांगलं माहिती. श्रीनिवास S.R. वर्धन हे भारतीय वंशाचे विजेते आहेत. कळलं का सगळ्यांना? गणितावरती प्रश्न आला होता, राज्यसेवा प्रिलिम 2022 ला की 21 ला आला होता आबेल वरती, की कशाच्या संदर्भात तो दिला जातो. तो गणिताच्या संदर्भात आहे. कशाच्या संदर्भात आहे? गणिताच्या संदर्भात आहे, लक्षात ठेवा. कळलं का बाबांनो? हा सर, इकोची पण बॅच घेऊन या. मी खूप जणांकडून ऐकले की तुम्ही इको पण लय भारी शिकवता. आहे, माझ्या डोक्यात आहे. मी सांगितलं तुम्हाला की मी परत एकदा तो 360 पॅटर्न आणायचा, अनुभव सिरीज नावाची गोष्ट आहे, मी आणणार आहे. त्याचा फायदा तुम्हाला होईल येणाऱ्या काळामध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न, स्टॉकहोम वॉटर प्राइज 2025 मध्ये स्टॉकहोम वॉटर प्राइज खालीलपैकी कोणाला प्राप्त झालं? यस योगिता, घेऊन आपण नक्की घेऊ. हिस्ट्री पण घ्या. ठीक आहे, सोडवायचं, उत्तर आलं पाहिजे. 2025 मध्ये स्टॉकहोम वॉटर प्राइज खालीलपैकी कोणाला प्राप्त झाले? तर स्टॉकहोम वॉटर प्राइज मित्रांनो प्राप्त झालेला आहे ते म्हणजे ग्युंटर ब्लोशर यांना प्राप्त झाले. कोणत्या देशाचे आहे? देश महत्वाचा आहे. ते ऑस्ट्रिया या देशाचे, ऑस्ट्रेलिया नाही, ऑस्ट्रिया या देशाचे जलशास्त्रज्ञ आहेत. जलशास्त्रज्ञ असणारे ते म्हणजे ग्युंटर ब्लोशर हे 2025 मध्ये स्टॉकहोम वॉटर प्राइज त्यांना प्राप्त झालेला आहे. लक्षात ठेवायचं आपल्यासाठी महत्वाचं आहे. 2025 व्हिएन्ना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये ते प्राध्यापक आहे. कोणाकडून दिला जातो हा पुरस्कार म्हणलं तर रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस च्या सहकार्याने मित्रांनो स्टॉकहोम वॉटर फाउंडेशन कडून हा पुरस्कार दिला जातो. याचं स्वरूप जर बघितलं तर याचं स्वरूप आहे $1.5 लाख आहे. बाकी आपल्यासाठी महत्वाचं आहे 24 ला कोणाला भेटला तर तिकोन ओकी यांना तो भेटलेला आहे. बाकी 23 ला म्हटलं तर अँड्रिया रिनाल्डो आणि 2022 ला म्हणलं तर विल्फ्रिड ब्रूटस्टार ही नावं लक्षात ठेवायची. आता ही लय जुनी नका लक्षात ठेवू, पण किमान याच्यामध्ये काय अपेक्षा असतं बघा आयोगाला. आपल्याला इथं तुम्हाला डिटेल मध्ये यावं असं अपेक्षित नसतंच आयोगाला. अशा पुरस्कारांमध्ये आयोगाला फक्त काय अपेक्षित असतं की हा पुरस्कार कोणाला मिळाला.
म्हणजे डायरेक्ट विचारलं जातं की 24 सालचा पुरस्कार कोणाला मिळाला, 25 सालचा पुरस्कार कोणाला मिळाला, ते तुम्हाला फक्त यायला पाहिजे. कळतंय का? तुम्ही ज्ञानपीठ आला तर त्याच्यामध्ये डिटेल विचारणार तुम्हाला. मग ज्ञानपीठ कधी सुरुवात झाली, पहिल्यांदा कोणाला दिला, 23 ला कोण होता, 24 ला कोण होतं, 25 ला कोण, असलं प्रश्न डिटेल मध्ये मग त्या पुरस्कारात जात आहे. वरच्यावर पुरस्कार हे विचारले जातं, वरच्यावर माहिती असायला पाहिजे किमान आपल्याला. कळलं प्रत्येकाला? तर विसरायचं नाही बाबांनो. स्टॉकहोम ऑटर प्राइज कोणाला भेटलं तर हे नाव लक्षात ठेवा. आणि हे तुमच्या सरळ सेवेसाठी पण आहे बरं का. हे सरळ सेवेला जशाला तसा ऑनलाईन प्रश्न दिसतो अशा पद्धतीचे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नगर परिषद असेल, तुमची एमपीएससी घेणाऱ्या सरळ सेवा असेल किंवा कोणत्या पण सरळ सेवा असेल, या सरळ सेवेसाठी तुम्हाला याचा फायदा होईल. कळतंय का प्रत्येकाला? लक्षात राहायला पाहिजे. एथन हंट बघू आपण. 65 ला इस्टॅब्लिश का 69 ला पहिल्यांदा दिला का 61 ला इस्टॅब्लिश मेंटेन 65 ला पहिल्यांदा दिला. बोलू आपण त्याच्यावर, बोलायचं आपल्याला पुढं. कळलं? तर 2025 मध्ये म्हटलं तर स्टॉकहोम ऑटर प्राइज खाली पैकी कोणाला, तर गुंटर ब्लोशर यांचं नाव लक्षात ठेवा. ओके. पुढचा प्रश्न बघा. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2024 काढा उत्तर. आता आपल्या जुन्या ह्याच्यात पोल बिल सिस्टम होती, आता इथं पोल सिस्टम नाहीये मात्र तुम्हाला. नाही तर बरोबर उत्तर काय चुकलं लगेच कळतं आपल्याला. चला चला उत्तर काढायचं आहे. हिंदी लेखक विनोद कुमार शुक्ला. काही ठिकाणी शुक्ला आहे, शुक्ल आहे पण खरं तर त्यांचं नाव. चला 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 उत्तर आलं पाहिजे. यस, अतिशय महत्वाचं आहे. बऱ्याच लोकांनी उत्तर दिले. योगिता, शीतल, सानिका, एथन हंट, आदिती, अंकिता, पूजा, खूप लोकांनी, शुभम, किरण, खूप लोकांनी उत्तर दिले. पूजा. तर उत्तर बघा काय आहे. पहिलं, हिंदी लेखक विनोद कुमार शुक्ल यांना हा पुरस्कार प्राप्त झाला. यस, हे बरोबर आहे आणि हे लक्षात ठेवायचं आपल्यासाठी, हे महत्वाचं आहे. कळलं? आणि तुम्ही सरळ सेवा देत असाल तर हे सरळ सेवेसाठी अतिशय महत्वाचं आहे, करून टाकायचं. दुसरं महत्वाचं आहे, विनोद कुमार शुक्ला हे झारखंड मधील पहिले विजेते ठरले. मित्रांनो, हे झारखंड मधले नाही तर हे छत्तीसगड मधले आहे. कुठले आहेत? छत्तीसगड. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, हे नाव आपल्यासाठी महत्वाचं आहे, राज्य आपल्यासाठी महत्वाचं आहे. छत्तीसगड पाहिजे. छत्तीसगड मधील पहिले विजेते ठरले. नंतर देशातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्काराची स्थापना 1961 ला झाली. बरोबर आहे, हा देशातला सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार आहे, ज्ञानपीठ. आणि या पुरस्काराचं स्वरूप 10 लाख रुपये, मानपत्र, सरस्वती देवीची कांस्य मूर्ती. 10 लाख नाही, इथं 11 लाख पाहिजे. फक्त अ आणि क असं आपल्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं. क्लिअर आहे का सगळ्यांना? आपल्यासाठी महत्वाचं आहे, विसरायचं नाही. आपल्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं 2 नंबर, जे तुमच्या सगळ्यांचं आलं असेल. अ आणि क या ठिकाणी बरोबर आहे. इथं छत्तीसगड, झारखंड नाही तर तिथं छत्तीसगड पाहिजे. आणि दुसरं महत्वाचं, पुरस्काराची स्थापना म्हणलं तर ते 61 बरोबर आहे. आणि खाली पुरस्काराचं स्वरूप म्हणलं तर ते किती स्वरूप आहे? स्वरूप म्हणलं तर 11 लाख रुपये आहे. हे बघा, हे महत्वाचं आहे तुमच्यासाठी. काय? भारतातील साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार देणारी संस्था भारतीय ज्ञानपीठ. पहिला पुरस्कार दिला गोविंद शंकर कुरूप मल्याळम भाषेसाठी. बघा, स्थापना 61 ला आहे आणि सुरुवात 65 ला आहे. बघ रे, मगाशी तू काय म्हणत होता यथान, तू म्हणला सुरुवात 65 ला, पहिला पुरस्कार दिला 69 ला. हे नीट वाच. स्थापना 61 ची, सुरुवात 65 ची. याचे ऑलरेडी प्रश्न विचारलाय तुम्हाला राज्यसेवेच्या वरती, प्रिलिमला वगैरे. बरोबर आहे. बाकी स्वरूप म्हणलं तर 11 लाख रुपये, सरस्वतीची प्रतिमा आणि सन्मान चिन्ह आहे, विसरायचं नाही. पहिली विजेती महिला म्हणलं तर आशापूर्णा देवी 1976. बाकी मरणोत्तर हा पुरस्कार दिला जात नाही असं म्हणतात, पण मित्रांनो अपवाद आहे. 67, 73, 99, 2006, 2009. मग याला कशाला म्हणायचं मरणोत्तर दिला जात नाही? लक्षात ठेवायचं. पण मरणोत्तर पुरस्कार दिला जात नाही हे लक्षात ठेवा. पण अपवाद आहे, अपवादाच्या वेळेस मित्रांनो तो दिला जातो, हे लक्षात ठेवा. बाकी 11 वेळा हिंदी भाषेला आहे आणि सिंधी भाषेला अजूनही पुरस्कार मिळाला नाही. आता इथं 11 नाही, आता 12 करा, कारण 12 म्हणलं तर आता 12व्या वेळाच भेटलाय, 12वीची हिंदी मिळवणार आहे.
12वे हिंदी लेखक आहेत की ज्यांना अशा प्रकारचा पुरस्कार भेटला. 59वा ज्ञानपीठ. कळलं सगळ्यांना. बाकी संविधानामधल्या 8व्या परिशिष्टातल्या 22 भाषा आणि इंग्रजी भाषेमध्ये लेखन करणाऱ्या भारतीय नागरिकाला हा पुरस्कार दिला जातो. तुम्ही साहित्य अकादमी बद्दल बघितलं की जिथं इंग्रजी आणि राजस्थानी आहे, बरोबर आहे, इथं मात्र फक्त इंग्रजी आहे. हे लक्षात ठेवा. यांना कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय. ठीक आहे, बघितलंय का? चांगली गोष्ट असेल. मग लक्षात ठेवा, आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, विसरू नका. बाकी तुमच्यासाठी 58वा ज्ञानपीठ पण लक्षात ठेवा, कारण यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो की गुलजार आणि रामभद्राचार्य या दोघांना त्या ठिकाणी काय भेटलेला आहे? 58वा ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे. गुलजार यांना उर्दू साठी तर रामभद्राचार्य यांना संस्कृत साठी भेटलेला आहे. बरोबर आहे का? ही दोन नावं सुद्धा लक्षात ठेवा, कारण आपल्यासाठी इम्पॉर्टंट असलेली ही दोन नावं आहे, हे देखील ध्यानात ठेवा. क्लिअर सगळ्यांना? प्रश्न विचारला जाऊ शकतो, वाचायचे आपण. पुढे बघा. विनोद कुमार शुक्ल यांच्या संदर्भात खालील विधाने तपासून तुम्हाला योग्य विधान निवडायचे. सोडवा रे, वाचा. हा, तुलसीपीठ वगैरे स्थापन केलं, बरोबर, रामभद्राचार्य यांचं. सोडवा, उत्तर आलं पाहिजे, तुम्हाला जमलं पाहिजे. झालं का? हा, वा वा, छान. खूप जणांनी उत्तर बरोबर दिले. उत्तर पर्याय 3 यायला पाहिजे. बघा, खिलेगा तो देखेंगे ही त्यांची पहिली कादंबरी आहे, बरोबर आहे. त्यांना 1999चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे, बरोबर आहे. ते 12वीला हिंदीमध्ये अनुत्तीर्ण झाले होते. लक्षात ठेवायचं, हिंदीमध्ये नापास झालेला व्यक्ती हिंदीचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवतो. लक्षात ठेवा, महत्वाची गोष्ट आहे. आणि आपल्या कवितेला आकर्षक शीर्षक देणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. हे चुकीचं आहे मित्रांनो. उलटी आपल्या कवितेला शीर्षक न देणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. कळतंय का? शीर्षक न देणं, कोणत्याही कवितेला त्यांचं शीर्षक नाही, बरोबर. शीर्षक न देणं हे खऱ्या अर्थाने काय आहे? त्यांचं वैशिष्ट्य आहे. लक्षात ठेवा. आणि मग आपल्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे फक्त अ ब क, जे उत्तर तुमचं आलं असेल. अ ब क. बघा, आता तुम्हाला कळलं पाहिजे. बाकी जन्म जर बघितला तर राज नांदगाव आहे छत्तीसगड मधला, जे छत्तीसगड मधले पहिले आणि 12वे हिंदी लेखक आहेत. खिलेगा तो देखेंगे त्यांची पहिली कादंबरी आहे. त्यानंतर पहिला कविता संग्रह लगबग जय हिंद 1971 मध्ये प्रकाशित झालेला होता. बाकी दीवार मे साठी त्यांना 99चा साहित्य अकादमी पुरस्कार आहे. 12वीला हिंदीमध्ये अनुत्तीर्ण आहे. नंतर कृषी पदवीधर आहे. नंतर कृषी महाविद्यालयात प्राध्यापक झालेले आहेत. आणि आपल्या कवितेला कोणतंही शीर्षक न देणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यांना 2023चा पेन नाबाको आंतरराष्ट्रीय जो साहित्यासाठीचा पुरस्कार आहे तो देखील प्राप्त झालेला आहे. हे देखील लक्षात ठेवा. ते म्हणजे विनोद कुमार शुक्ल. लक्षात ठेवायचे. कळलं का प्रत्येकाला? बाकी त्यांचा पहिला कथा संग्रह जर विचारलं, पहिला कथा संग्रह तर कोणता आहे बाबांनो? पेड़ पर कमरा. लक्षात ठेवा. ओके, पुढे चला. सरस्वती सन्मान 2024 आलं पाहिजे. लावा ताकद. सोडवा. सरस्वती सन्मान 2024 वरती प्रश्न विचारलाय की कोणाला देण्यात आला? रामदर्श मिश्रा, मै तो यहाँ हूं काव्य संग्रह, शिवशंकरी सूर्यवंशम संस्मरणासाठी, प्रभा वर्मा रौद्र सात्विकम कादंबरी आणि महामहोपाध्याय साधू भद्रेश दास स्वामीनारायण सिद्धांत सुद्धा पुस्तक. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सरस्वती सन्मान 2024 हा महामहोपाध्याय साधू भद्रेश दास स्वामीनारायण सिद्धांत सुद्धा या पुस्तकासाठी त्यांना प्राप्त झालाय. उत्तर पर्याय 4 यायला पाहिजे.
कळलं? साधा सोपा प्रश्न 2023 चा जो आहे तो हा पण लक्षात ठेवा, कारण तो महत्वाचा आहे. प्रभा वर्मा यांच्या रौद्र सात्विकम साठी तो भेटलेला आहे. क्लिअर सगळ्यांना? आपल्यासाठी इथं इम्पॉर्टंट आहे. बाकी सरस्वती सन्मान मिळवणारे हे नांदेडचे आहेत. महत्वाचं म्हणजे त्यांचं गाव जर बघितलं तर ते नांदेडचा जन्म त्यांचा आहे, ते म्हणजे साधू भद्रेश दास. हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. हा पुरस्कार 1991 सालापासून दिला जातो. सुरुवात जर बघितली तर आपल्यासाठी महत्वाचे 3 पुरस्कार ऐकले असतील कधीतरी तुम्ही, ज्याच्यामध्ये महत्वाचे कोणते पुरस्कार आहे रे? जे के बिर्ला फाउंडेशन कडून दिले जातात. कोणत्या फाउंडेशन म्हणलं तर के बिर्ला फाउंडेशन आपल्यासाठी महत्वाचं आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती असेल के बिर्ला फाउंडेशन कडून दिल्या जाणाऱ्यामध्ये बिहारी पुरस्कार ऐकला असेल तुम्ही, बरोबर? बिहारी पुरस्कार देखील मित्रांनो के बिर्ला फाउंडेशन कडून दिला जातो. त्याचबरोबर सरस्वती सन्मान आहे आणि तिसरा महत्वाचा आहे व्यास सन्मान. हे पुरस्कार दिले जातात 3. कळलं प्रत्येकाला? तर लक्षात ठेवा, तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे के बिर्ला फाउंडेशन, सरस्वती, व्यास आणि प्रामुख्याने म्हणलं तर कोणता आहे? बिहारी, जो राजस्थानी लेखकाला दिला जातो. बिहारी पुरस्कार नाही तर बिहारच्या लेखकाला नाही, तर बिहारी पुरस्कार राजस्थानी लेखकाला दिला जातो. ठीक आहे, बघा स्थापना आहे 1991. पुरस्कार रक्कम 15 लाख रुपये. प्रथम विजेता म्हणलं तर हरिवंशराय बच्चन आणि शेवटचे आता हे नाही, शेवटचे म्हणलं तर आता कोण आहे त्या ठिकाणी? भद्रेश दास आहे. 21 ला रामदर्श मिश्रा, 22 ला 32वा जो होता तो तमिळ लेखिका शिवशंकरी सूर्यवंशम साठी आणि 23 ला कवी प्रभा वर्मा रौद्र सात्विकम साठी होता, मल्याळम भाषेसाठी. कळलं? बाकी संविधानाच्या 8व्या अनुसूचीमधल्या कोणत्याही भाषा, म्हणजे तिथं प्रामुख्याने 22 भाषा आहे, या 22 भाषांसाठी तो दिला जातो. हे लक्षात ठेवायचं. उत्कृष्ट साहित्य कृतीला दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार आहे सरस्वती सन्मान. लक्षात ठेवायचं. कळलं का प्रत्येकाला? बाबांनो लक्षात राहील का? सरस्वती सन्मान महाराष्ट्रामध्ये नांदेडमध्ये जन्मलेले ते आहेत साधू भद्रेश दास, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान, बरोबर आहे. त्याचबरोबर आधुनिक युगामध्ये भारताच्या पारंपरिक वैदिक ज्ञान प्रणालीचे जतन आणि प्रसार करण्यासाठी ज्यांचं उल्लेखनीय योगदान आहे ते म्हणजे कोण आहे? तर ते म्हणजे कोण आहे? साधू भद्रेश दास. शेवटला वन लाइनर मध्ये सगळं आणायचं, म्हणजे ज्ञानपीठ कोणाला भेटला? विनोद कुमार शुक्ल, बरोबर आहे का? तर तसे वन लाइनर मध्ये पण आणायचं, म्हणजे एका पेज मध्ये आलं पाहिजे, म्हणजे आपल्याला आठवतं बरोबर. पुरस्कार कोणताच खाली राहत नाही. सोडवा पुढचा. साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार 2024 कोणाला प्राप्त झाला? साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार 2024 कोणाला प्राप्त झालेला आहे? चला रे, साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार 2024 कोणाला प्राप्त झाला? सुधीर रसाळ, सुदर्शन आठवले, देविदास सौदागर, शुभम जगताप 1 म्हणतायत, कांचन 1 म्हणतायत, मोनाली 1, भाग्य काळे 1, अंजली ढोकळे 1, पल्लवी यादव 1, आदिती 1, राजश्री 1, भक्ती 1, सानिका 1, योगिता 1, मोनाली 2 म्हणतायत, अतुल राजपूत 1च म्हणतायत, अंजली आता 2 म्हणायला लागली, किरण आता 2 म्हणायला लागलाय, शहीद म्हणतो 1. साधा सरळ इथं अनुवाद पुरस्कार विचारलाय बाबांनो. साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार, मग अनुवाद पुरस्कार भेटलेला आहे तो म्हणजे कुणाला? तर लक्षात ठेवायचं, सुदर्शन आठवले यांना भेटलेला आहे. या सुदर्शन आठवले यांनी गुरुचरण दास यांचं द डिफिकल्टी ऑफ बिईंग गॉड नावाच्या पुस्तकाचा मराठीत अनुवाद केलाय. द डिफिकल्टी ऑफ बिईंग गुड, बरोबर आहे आपल्यासाठी. सॉरी, गॉड नाही तर गुडच आहे, बरोबर. बिईंग गुड हे लक्षात ठेवा. गुरुचरण दास यांचं पुस्तक आणि अनुवादक आहे सुदर्शन आठवले, त्यांना हा पुरस्कार प्राप्त झालाय. जरा डोकं लावा, अजूनही तुम्ही अभ्यास करत नाही याचा अर्थ. पेपर कशाला दिला होता अगोदर? त्यासाठी तुम्हाला, तुम्ही सोडवलाय का पेपर? याचा अर्थ तुम्ही टोटल पेपर बघितलाच नाही, काही नाही तर दानका ठेवून द्यायला. सुधीर रसाळ, सुधीर रसाळ यांना कोणता भेटला? त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार भेटलेला आहे. समजते का प्रत्येकाला? तुमच्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार 4 महत्वाचे. हा अनुवाद पुरस्कार आहे. बाकी तुमच्यासाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार आहे, जो 35 वर्षाखालच्या लेखकाला दिला जातो. लक्षात ठेवायचं. मग तो देविदास सौदागर यांच्या उसवन कादंबरीला भेटलाय 24चा. हे लक्षात ठेवा. देविदास सौदागर यांच्या उसवन कादंबरीला. स्थापना 2011 आहे. 24 भाषांमधल्या साहित्यिकाला दिला जातो.
स्वरूप 50,000 रुपये आणि ताम्रपट आहे. हे झालं 24च. मी आधी पहिल्यांदा 24च सांगतो कारण आता रिसेंटली 2 अजून दिलेत 25 वाले सुद्धा. बरोबर आहे. त्याचबरोबर बघा साहित्य अकादमी पुरस्कार म्हणलं तर सुधीर रसाळ तुमचं जे आहे ना विंदांचे गद्यरूप ते 24ला भेटलाय. साहित्य अकादमी पुरस्कार 24 म्हणलं इथं 24 साल बघा. 1,00,000 रुपये आणि ताम्रपट, 22 भाषा, इंग्रजी प्लस राजस्थान हे सगळीकडे. आणि त्याच्यानंतर बाल पुरस्कार साहित्य अकादमी बाल 2010 24 भाषातल्या साहित्यिकाला. 24ला आहे भारत सासने यांच्या समशेर आणि भूत बंगला. हे 24चे करायचे. हे कशाचे करायचे? 24चे. 10चं बाल, 11ला युवा झालं. 10चं बाल, 11ला काय झालं? युवा झालं. 10 आणि 11 आणि हे तर मेनच आहे साहित्य अकादमी पुरस्कार. लक्षात ठेवा. कळते का बाबांनो? तुम्ही अभ्यास करत नाही याचा अर्थ हे वाचलं तर यायला पाहिजे. कळलं? आणि आता रिसेंटली करंट मध्ये आणखी चर्चेत आहे. काय चर्चेत? हे 2 पुरस्कार चर्चेत आहे बघा. युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदीप कोकरे आहे का? खोल खोल दुष्काळ डोळे. प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे कादंबरीला यंदाचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार भेटलाय. आणि महत्वाचं म्हणजे 2025चाच तो म्हणजे साहित्य अकादमी बाल पुरस्कार. तो बाल पुरस्कार भेटलाय मित्रांनो सुरेश सावंत यांच्या आभाळ माया कविता संग्रहाला. त्याच्यामुळे करंट मध्ये 2 चर्चेत आहे. हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. कळलं? 24 महत्वाचे जास्त आपल्यासाठी सध्या आणि 25 ज्याला सरळ सेवा द्यायची आत्ताच्या सरळ सेवा येतील 2-3 महिन्याच्या परीक्षा देतात त्याच्यामध्ये हे 2 लक्षात ठेवा चांगले. थेटपणे प्रश्न विचारला जाऊ शकतो. कळतंय प्रत्येकाला? तर अनुवादक पुरस्कार आपल्यासाठी महत्वाचा आहे. जो कुणाला भेटला म्हणलं तर सुदर्शन आठवले हे नाव लक्षात ठेवा बाबांनो. आलं पाहिजे. क्लिअर? तर हे साहित्य अकादमी बद्दल चांगलं वाचायचं. पुढचा प्रश्न आहे स्टंप्ड. हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? अतिशय महत्वाचं आहे. स्टंप्ड नावाचं आत्मचरित्र कोणाचं आहे? सोडवा सोडवा रे. आलं पाहिजे आपल्याला. शहीद म्हणतोय 2, भक्ती 2, विद्या पाटील 2, पल्लवी यादव 2, पूजा वाल्लेकर 2, मोनाली म्हणताय 2. बघा गुंडप्पा विश्वनाथ, सय्यद किरमानी, कपिल देव, संजय मांजरेकर. नाही इथं कपिल देवचा फोटो बघा ना. हा ना कपिल देव असेल म्हणून. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे स्टंप्ड नावाचं जे आत्मचरित्र आहे ते मित्रांनो आहे सय्यद किरमानी यांचं. कळतंय का? स्टंप्ड नावाचं आत्मचरित्र. तर लक्षात ठेवा तुमच्यासाठी आत्मचरित्र पुस्तक महत्वाचे आहे. स्टंप्ड नावाचं म्हणलं मुद्दाम कपिल पाजीचा फोटो दिला ती खासी येते कारण ते जे होते ते 1983च्या वर्ल्ड कप मधले खेळाडू सगळे आणि त्यांची पुस्तकं फेमस आहे. जसं की स्टंप्ड आहे बघा तुमच्यासाठी महत्वाचं आहे. बरोबर आहे? सय्यद किरमानी यांचं जे विकेट किपर होते ना बॅट्समन. दुसरं महत्वाचं आहे रिस्ट ॲश्युअर्ड. हे महत्वाचं आहे. गुंडप्पा विश्वनाथ यांचं हे येऊन गेले एका परीक्षेला मधल्या कोणत्या सरळ सेवेला वगैरे तर येतच ते. बाकी स्ट्रेट फ्रॉम द हार्ट हे कपिल देव यांची ऑटोबायोग्राफी आहे. बरोबर आहे? बाकी संजय मांजरेकर पर्यात होते त्यांचं आहे इम्परफेक्ट नावाचं आत्मचरित्र. त्याच्यानंतर महत्वाचं आहे मित्रांनो सुरेश रैनांचं जे करंट मध्ये चर्चेत होतं बिलीव नावाचं. आणि आता करंट मध्ये तुम्हाला आहेच ऑलरेडी आय हॅव द स्ट्रीट द कुट्टी क्रिकेट स्टोरी. बरोबर आहे का? आर आश्विन रिसेंटली रिटायर्ड झालाय. याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो त्याच्यामुळे लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला भरपूर पुस्तकं आहे. बियॉन्ड 281 तुम्ही लक्ष्मणचं ऐकलं असेल व्हीव्हीएस लक्ष्मण किंवा तुम्ही याचा ऐकलं असेल बघा गांगुलीचं ऐकलं असेल, सचिनचं ऐकलं असेल. ऐकले का? किंवा तुम्ही युवराज सिंगचं ऐकलं असेल. सगळे आहेत. यांच्या सगळ्यांच्या आपल्यासाठी महत्वाचं आहे. ध्यानात राहायला पाहिजे. कळलं का? नावं आपल्यासाठी महत्वाचं. येस येतंय शिखर धवनचं पण येतंय. तर हे सगळं करायचं आपल्याला. कळलं का? तुमच्या बाजूने या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात आणि हे पेपरला येऊ शकतं. थेटपणे येऊ शकतं. 1 लाइनरला येऊ शकतं. आपण तयारीत पाहिजे. क्लिअर? तर स्टंप्ड म्हणलं तर कुणाचं आहे? सय्यद किरमानी यांचं आहे. विसरू नका. पुढचं बघा भारतीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना खालीलपैकी कोणत्या देशाचा सिटी की ऑफ ऑनर हा पुरस्कार एप्रिल 2025 ला प्रदान करण्यात आला? चला रे सिटी की
ऑफ ऑनर. उत्तर पर्याय 3. वाह, नीट वाचा, नीट. तुम्ही अभ्यास नाही करून आलेला आज. हा, थोडस वाटलं पाहिजे आपल्याला काहीतरी. बघा कुठले, पोर्तुगालचा आहे, सायप्रसचा आहे, सुरिनामचा आहे की मॉरिशसचा आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर शीतल, सानिका, पूजा, पल्लवी यांनी दिलेलं आहे. लक्षात ठेवा बाबांनो, पोर्तुगालचा सिटी ऑफ ऑनर हा पुरस्कार एप्रिल 2025 ला त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. कुठला आहे लक्षात ठेवा, पोर्तुगालचा तो अवॉर्ड आहे. तर वन लाइनरला अशा पद्धतीचे येतात, तर ध्यानात ठेवा. सोडवा पटापट, सोडवा रे. आता हे साधे पुरस्कार आहे, छोटे छोटे, हे आले पाहिजे तुम्हाला. वन लाइनर साठी करायचे असे पुरस्कार. सोडवा, उत्तर आलं पाहिजे, जुळलं पाहिजे. मकाऊ कॉमेडी फेस्टिवल 2025 मध्ये बघा काय उत्तर येतंय. उत्तर पर्याय 4, आमिर खान पाहिजे. अगदी बरोबर आहे. चिरंजीवी यांना युकेतील थिंक टँक ब्रिज इंडियाचा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला. अगदी बरोबर आहे. विजय शंकर यांना डेन्मार्कचा नाइट्स ऑफ द क्रॉस ऑफ द ऑर्डर पुरस्कार प्राप्त झाला. बरोबर आहे. वन लाइनर साठी करा. ओडिसाचे सुदर्शन पटनाईक, जे आपल्याला माहिती वाळू कला त्यांच्या फेमस आहे, ज्यांना कला आणि संस्कृतीतील उत्कृष्टतेसाठी प्रतिष्ठित फ्रेड डॅरिंग्टन पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय ठरले. बरोबर ते. आणि मकाऊ कॉमेडी फेस्टिवल 2025 मध्ये शाहरुख खानला मास्टर ह्युमन अवॉर्ड. तर तो शाहरुख खान नाही, तो आमिर खान आहे. कळलं? तर लक्षात ठेवा, आमिर खान. पुढचा प्रश्न अयोग्य विचारले परत एकदा. वन लाइनर साठी पुरस्कार करायचे. व्हायोलिन वादक आर के श्रीराम कुमार यांना संगीत कलानिधी पुरस्कार प्राप्त झाला. डॉक्टर डी नागेश्वर रेड्डी यांना लेजंड ऑफ द एंडोस्कोपी हा पुरस्कार प्राप्त झाला. आणि पी शिवकामी यांना 2025च्या व्हर्च्युअल दलित साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. आणि याच्यामध्ये विचारलं आपलं अयोग्य विधान कोणतं. तर अयोग्य विधान आहे मित्रांनो कोणतंच नाही, दिलेले 4ही विधान योग्य आहेत. पी शिवकामी लक्षात ठेवा, ज्यांना व्हर्च्युअल दलित साहित्य पुरस्कार आहे. नागेश्वर रेड्डी यांना लेजंड ऑफ द एंडोस्कोपी आहे. एंडोस्कोपी तुम्हाला प्रत्येकाला माहित असेल. बाकी व्हायोलिन वादक आर के श्रीराम कुमार यांना संगीत कलानिधी पुरस्कार. उत्तर पर्याय 4 पाहिजे. चला पटपट हा सोडवायचा. हा महत्वाचा पुरस्कार आहे, महाराष्ट्राच्या संदर्भातला महत्वाचा पुरस्कार. 37वा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला प्राप्त झाला. 37वा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला प्राप्त झालेला आहे ते निवडायचे. चला पटापट रे. जयंत नारळीकर, मोहन आगाशे, विजय भटकर, डॉक्टर विजय केळकर. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. मला वाटते बऱ्यापैकी सगळ्याच जणांनी उत्तर बरोबर दिले. आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे डॉक्टर विजय केळकर. काय उत्तर पाहिजे? डॉक्टर विजय केळकर यांना त्या ठिकाणी मित्रांनो 37वा पुण्यभूषण पुरस्कार मिळालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं 23 ला जो होता तो विजय भटकर यांना होता, हे देखील लक्षात ठेवा. 2023चा 24चा 36वा बनतो आपण. बाकी पुरस्काराचं स्वरूप आहे 2 लाख रुपये. बाळ शिवाजींची सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असताना जी काही प्रतिकृती आहे ती दिली जाते, हे देखील लक्षात ठेवा. पुरस्काराचं स्वरूप आहे 2 लाख रुपये. आणि पुण्यातल्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो, हे देखील लक्षात ठेवा. ज्यांचं योगदान पुण्यासाठी आहे अशा व्यक्तींना तो दिला जातो. आणि पुण्यभूषण पुरस्कार म्हणलं तर कोणाला आहे? विजय केळकर. तुमच्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे 4 नंबर. पुढचा प्रश्न, शांती आणि शाश्वततेसाठी गोल्ड मर्क्युरी पुरस्कार एप्रिल 2025 ला कोणाला प्राप्त झाला. चला रे, शांती आणि शाश्वतता यासाठी पुरस्कार आहे. यस यस बरोबर आहे. 360 मध्ये ते बघायचं. अगदी बरोबर शुभम, की विजय केळकर हा कोणता वित्त आयोग त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाला. बाकी टॅक्सेशनच्या संदर्भातली विजय केळकर समिती महत्वाची आहे. 2003 ची वगैरे 4 ची वगैरे. सांगा रे कुणाला प्राप्त झाला. दलाई लामा,
श्री श्री रविशंकर, नरेंद्र मोदी, रतन टाटा. रिसेंटली नरेंद्र मोदी यांना भरपूर पुरस्कार भेटलेत. सो आपल्यासाठी महत्वाचं आहे दलाई लामा मित्रांनो, ज्यांना शांती इथं नावातच उत्तर आहे तुमचं. एक तर तुम्ही शांती शब्द वापरलाय तर तुमचं एक तर श्री श्री रविशंकर असू शकतं, नाहीतर रतन टाटा. येईल का रतन टाटा तर नाही येणार. एक तर दलाई लामा नाही तर श्री श्री रविशंकर. तुम्हाला पर्याय डिलीट करता आली पाहिजे. म्हणजे बघा आत्ताच्या आहे ना गट बच्या मेन्सला एक प्रश्न आला होता. ऍथलेटिक्स कमिशनचे सदस्य विचारले होते, म्हणजे प्रश्न डिटेलच होता, खतरनाक लेवलचा होता. पण त्याच्यामध्ये मित्रांनो एक साधी चूक आयोगाची होती. म्हणजे चूक म्हणजे आयोगाने तुम्हाला तशी हिंट दिलेली होती. काय दिली होती? ऍथलेटिक्स कमिशनचे सदस्य विचारलेले होते, ज्याच्यामध्ये मनू भाकर दिली होती. आता ऍथलेटिक्स म्हणल्यानंतर मनू भाकर येईल का? मनू भाकर तर नेमबाजी. ऍथलेटिक्स म्हणजे ग्राउंडवरचे इव्हेंट असतात, बरोबर आहे का? धावणं, पळणं, गोळा फेकणं, ते इव्हेंट त्याच्यामध्ये आहे ऍथलेटिक्स मध्ये, बरोबर आहे की नाही? म्हणजे मनू भाकर वेगळी झाली. ते तसं सुद्धा बाजूला काढता आलं असं तुम्हाला आताच्या गटबला विचारलं होतं. म्हणजे प्रश्न बघत असताना काही गोष्टी बघायचं. किंवा तुम्हाला रतन टाटांचा प्रश्न विचारला होता, चौथा पर्याय दिला होता, रतन टाटांना नोबेल पुरस्कार भेटला होता का नोबेल पुरस्कार? त्यांना नव्हता भेटलेला. बेसिक आहे ना. म्हणजे तो ड बाजूला केला असतं तर उत्तर येत होतं. सेम तसं आशियानचा क्वेश्चन विचारला होता, आशियान, ज्याच्यावर आपण ऑलरेडी चर्चा केली की भारत या संघटनेचा सदस्यच नाही. आणि मग वरती विचारलं होतं आशियान या संघटनेचा खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही, फक्त भारत दिला होता. आणि त्याचं उत्तर येत होतं भारत सदस्य नाही, फक्त येत असेल भारत तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येत होतं. समजते का प्रत्येकाला? या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे आपल्याला. आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात तेवढ्या टॅकल झाल्या म्हणजे आपला कार्यक्रम फिट झाला, एवढं लक्षात ठेवा. ओके. पुढचा प्रश्न आहे 14 नंबरचा. नुकत्याच निधन झालेल्या नृत्य दिग्दर्शिका कुमुदिनी लाखिया या कोणत्या नृत्यातील प्रसिद्ध कलाकार होत्या? चला रे, कुमुदिनी लाखिया तुम्हाला निवडायचंय. महत्वाचं नाव आहे कुमुदिनी लाखिया, ज्यांचं निधन झालं अहमदाबाद मध्ये. त्यांचा जन्म देखील अहमदाबादचाच होता. चला, ज्यांनी कदंब स्कूल ऑफ डान्स अँड म्युझिकची स्थापना केली होती. कदंब. ओमराव जान या हिंदी चित्रपटात नृत्य दिग्दर्शिका, ज्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हे तीनही पुरस्कार प्राप्त आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त आहे. कालिदास सन्मान सुद्धा प्राप्त आहे. कोणत्या आहेत? कथक. कथक आपल्यासाठी महत्वाचा आहे. आता कथकली, कथक, भरतनाट्यम, कुचिपुडी तुम्ही ऐकले असतील. हे महत्वाच्या गोष्टी बरं का. भरतनाट्यम म्हणलं तर कुठलं? तमिळनाडूचं आहे का? बरोबर आहे का? कुचिपुडी म्हणलं तर आंध्रचं आहे का? बरोबर आहे का? कथक म्हणलं तर उत्तर भारतातलं आहे का? खाली दक्षिण भारतातला? याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात इतिहासात, पण ते राज्यसेवेला वगैरे. तुम्हाला जर असेल आर्ट अँड कल्चर आहेच तसं तुम्हाला, तर कुमुदिनी लाखिया हे नाव लक्षात ठेवायचं. परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. कथक प्रसिद्ध कलाकार होत्या, कळलं? त्यांचा अहमदाबादचा जन्म आहे आणि तिथंच त्यांचा मृत्यू झालेला आहे. पुढचा सोडवा. हा, घुमर. बिहू जसं आसाम मधला बिहू, घुमर राजस्थान आहे. दरीपल्ली रमैया. दरीपल्ली रमैया सोडवायचंय. 4. वा, सगळे 4 म्हणतायत. बघूया. ते तेलंगणामधील हरित योद्धा म्हणून प्रसिद्ध होते. बरोबर आहे. तेलंगणामध्ये भरपूर झाडं लावली मित्रांनो त्यांनी, भरपूर. त्यांना वनजीवी रमैया म्हणून ओळखलं जायचं. बरोबर आहे. आणि पर्यावरण संवर्धनातील योगदानाबद्दल ज्यांना 2017चा पद्मश्री पुरस्कार देखील भेटला. त्याच्यामुळे सगळ्याच्या सगळं बरोबर आहे. ज्यांचं रिसेंटली निधन झालं ते दरीपल्ली रमैया लक्षात ठेवा बाबांनो. कुठल्या राज्याचे म्हणलं तर तेलंगणा. भरपूर वृक्ष लावले, फळांची झाडं लावलेली आहे, बरोबर, बायोडिझेल वाली झाडं लावलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचं नाव महत्वाचं. योग्य विधान म्हणलं तर ऑल करेक्ट आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय पाहिजे? 4 पाहिजे. दरीपल्ली रमैया. पुढचा प्रश्न, कबड्डी विश्वचषक 2025. चला रे, कबड्डी महत्वाचे आहे विश्वचषक. आणि इथं आपल्याला माहिती आहे आता रिसेंटली नवी दिल्लीमध्ये खो खोचा वर्ल्ड कप झाला होता, तसं इथं आपल्याला विचारलाय कबड्डीचा विश्वचषक. उत्तर काढायचे. चलो फटाफट. कबड्डी.
चला, कबड्डी विश्वचषक मुद्रांक शुल्कला हा पण होता का? जमला कार्यक्रम मग. ही स्पर्धा कबड्डी विश्वचषक 2025 योग्य विधाने निवडायची. ही स्पर्धा इंग्लंड मध्ये पार पडली. बरोबर आहे. याच्या आधी 2019 ला पहिली आवृत्ती झाली होती मलेशियाला. दुसरं, भारतीय पुरुष संघाने अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडचा पराभव केला. बरोबर आहे. पुरुष जिंकले आणि महिला संघाची कॅप्टन शिल्पा अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडचाच पराभव केला. हे पण बरोबर आहे. वरील सर्व बरोबर आहे. ऑल करेक्ट यायला पाहिजे. ही स्पर्धा इंग्लंड मध्ये पार पडलेली आहे. कुठं पार पडली होती? इंग्लंड मध्ये. आणि दोन्ही ठिकाणी महिला जिंकल्यात. पुरुष महिला जिंकले, महिला देखील जिंकल्या. बरोबर, पुरुष आणि महिला दोन्ही जिंकले. सॉरी, पुरुष पण जिंकले आणि महिला पण जिंकले. हे लक्षात ठेवा, आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि असे प्रश्न पेपरला येतात. मुद्रांक शुल्कला आला होता म्हणून एक गोष्ट करायची. आता इथून पुढे जे करंट येईल 3-4 महिन्याचं चांगलं करायचं. मग तुमच्या जे सरळ सेवा आहे ना, हे असं ताजं करंट विचारत, वेगळं नाही विचारत लय जड. तुम्हाला लय मागचं पण नाही विचारत. त्याच 3-4 महिन्याच्या गॅप मधलं करंट जास्त विचारतात. कळलं? डायरेक्ट आलं पाहिजे, लक्षात ठेवायचं. समजलं प्रत्येकाला? पुढचा प्रश्न सोडवायचा आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेल्या क्रिस्टी कॉन्व्हेंट्री या कोणत्या देशाच्या प्रसिद्ध जलतरणपटू आहेत? स्विमर असणाऱ्या त्या आहेत. कोणत्या देशाच्या त्या स्विमर आहे ज्यांची मित्रांनो या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे? चला, झिम्बाब्वे, युगांडा, केनिया की नायजेरिया? असे प्रश्न वन लाइनर साठी महत्वाचे आहेत. तर क्रिस्टी कॉन्व्हेंट्री ह्या मित्रांनो झिम्बाब्वेच्या आहेत. कळतंय का बाबांनो? ज्या जलतरणपटू आहे ऑलिम्पिक मध्ये ज्यांनी गोल्ड मेडल पण मिळवलंय झिम्बाब्वेसाठी. तर लक्षात ठेवायचं, क्रिस्टी कॉन्व्हेंट्री यांचं नाव विसरायचं नाही. त्या झिम्बाब्वे देशाच्या आहेत. कळलं? रिसेंटली तुम्हाला घानाचे अध्यक्ष विचारले होते, तसं प्रश्न विचारले जाऊ शकतात. कळलं का प्रत्येकाला? लक्षात ठेवत चला, नावं आपल्यासाठी महत्वाचे आहे. रिसेंटली सोन्याचं चलन झिग हे बाजारात आणलं होतं. बरोबर आहे, झिम्बाब्वेनेच आणलं होतं. सोन्याच्या चलनात नाणी आठवत असेल तुम्हाला झिगच्या संदर्भामध्ये. तर झिम्बाब्वे आपल्यासाठी महत्वाचं आहे. क्रिस्टी कॉन्व्हेंट्री हे नाव विसरायचं नाही. रिसेंटली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची जी काय बैठक झाली ती भारतातल्या कोणत्या शहरात झाली होती रे? हा पण आला होता सर मला मुद्रांकला. हो का? जिंकला मग सांगा. हा पण आला होता म्हणल्यावर काय बोलायचं अजून? बोला बोला बोला. ती क्रिस्टिना जॉर्जिवाय तू जे म्हणतोय ना, अशा एक आहेत त्या क्रिस्टिना जॉर्जिवाय, त्या वेगळ्या आहे. दिल्ली. बरोबर आहे का? लक्षात ठेवायचं, आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. दिल्ली अजिबात नाही. मुंबईला पार पडली होती. कुठे पार पडली होती? मुंबईमध्ये ती पार पडलेली होती. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठक भारतातल्या मुंबई शहरात पार पडलेली होती. लक्षात ठेवा. 141 का 42 काहीतरी होते बघा. पुढचा प्रश्न सोडवा. हॉकी इंडिया पुरस्कार वाचायचे. हॉकी इंडियाचे त्यातला सगळ्यात महत्वाचा पुरस्कार विचारलाय हॉकी इंडिया बलबीर सिंग सिनियर पुरस्कार, प्लेयर ऑफ द इयर. चला रे, बलबीर सिंग प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार पुरुष. चला, 25 लाख रुपये भेटले. कोण होता? हरमनप्रीत सिंग. सरपंच साहब म्हणून ओळखलं जातं. नाव ऐकलं असेल तुम्ही. 25 लाख हा प्लेयर ऑफ द इयर ठरलाय पुरुषांच्या संदर्भात. बरोबर आहे. आणि महिला जर विचारलं प्लेयर ऑफ द इयर तर त्या आहे सविता पुनिया. बाकी भरपूर पुरस्कार आहे त्याच्यामध्ये, पण किमान हे 2 लक्षात ठेवा. कळलं? आपल्यासाठी महत्वाचं आहे. महिला म्हणलं तर कोण आहे? सविता पुनिया. आणि पुरुष म्हणलं प्लेयर ऑफ द इयर तर हरमनप्रीत सिंग. मागच्या वेळेस हार्दिक सिंग होता. कळलं का बाबांनो? हा, PR श्रीजेश आहे. बघा पुढचा. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी खालीलपैकी कोणाची फिट इंडिया आयकॉन म्हणून नेमणूक केलेली आहे? फिट इंडिया आयकॉन
चला रे, आयुष्यमान खुराना, पंकज त्रिपाठी, राजकुमार राव की कार्तिक आर्यन, उत्तर काढायचं आहे. चला रे. क्रीडा मंत्री मनसुख मांडविय यांनी खालीलपैकी कोणाची मिस इंडिया आयकॉन म्हणून नियुक्ती केली? मिस इंडिया, सॉरी फिट इंडिया, मिस इंडिया नाही, फिट इंडिया, फिट इंडिया म्हणून कोणाची नेमणूक केली? तर ते नाव आहे, चित्र बघितलं तरी उत्तर आलं असतं, आयुष्यमान खुराना. कळलं का? हे होतं तुम्हाला माहित असेल, पेमेंटच्या संदर्भात होते, NACL का एनपीसीएलच्या संदर्भात किंवा निवडणुकीच्या संदर्भात पण बघितलं होतं. पंकज त्रिपाठी नाव ऐकलं असेल तुम्ही, महत्वाचं आहे. राजकुमार राव सुद्धा निवडणूक आयोगाच्या संदर्भात, ही जुनी नाव आहे. पण आता कळलं तर आयुष्यमान खुराना नाव लक्षात ठेवायचं, जे फिट इंडिया आयकॉन आहे. बरोबर आहे का? फिट इंडिया आयकॉन लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. हा, MP बरोबर आहे, निवडणूक आयकॉन म्हणून होते फेमस. पंकज त्रिपाठी, काय नाव आहे त्यांचं? कालीन भैया. सोडवायचा, हा आला पाहिजे. एप्रिल 2025 मध्ये तिरंदाजी विश्वचषक 2025 स्पर्धा कोठे पार पडली? सोडवा रे, आलं पाहिजे आपल्याला. सर असेच फोटो आयोगाने पण दाखवले पाहिजे, आहे ना, मग भारी येईल ना. पण मी कुठं फोटो मध्ये नुसतं चित्र दाखवले. तर ते नाव लक्षात ठेवा, ऑबर्न, अमेरिका. कळलं? या ठिकाणी मित्रांनो ही तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा पार पडलेली आहे, हे नाव लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न सोडवा. ISSF विश्वचषक स्पर्धा विचारली, ही कोणती आहे? तर आपल्यासाठी महत्वाचं आहे नेमबाजीच्या संदर्भात. सोडवा रे. बाकी तिरंदाजी विश्वचषक मध्ये भारत 4थ्या स्थानावर राहिला. चला बघा आता प्रश्न. पेरूची राजधानी कोण? लिमा येथे ही स्पर्धा पार पडली. बरोबर आहे. या स्पर्धेमध्ये भारताने 3रं स्थान पटकावलं. बरोबर आहे. आणि सुरुची सिंग ने वैयक्तिक आणि मिश्र सांघिक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावलं. हे लक्षात ठेवा. उत्तर यायला पाहिजे, उत्तर पर्याय 4 वरील सर्व. इथं मनू भाकरला सुद्धा रौप्य पदक आहे. या स्पर्धा कुठं पार पडतात हे लक्षात ठेवा बरं का. तुम्हाला ठिकाणांवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न सोडवा. सोपा प्रश्न आहे, उत्तर आलं पाहिजे. पेनाचं टोकच तुटलं. महत्वाचं आहे त्यातलं दुसरं स्टेटमेंट जास्त महत्वाचे. चला पटापटा. क्रीडा पुरस्कार. क्रीडा तर आता वेगळंच विचारायला लागले. क्रीडा पहिल्यासारखं विचारतच नाही. महत्वाच्या क्रीडा सोडते, तिसरंच काहीतरी विचारते. आयोग सुद्धा डेंजर झाले माहितीये, पहिल्यासारखं नाही राहिला आयोग. क्रीडा घडामोडी अख्खं गाव करून जातोय आपण, आणि विचारताना तिसरंच काहीतरी विचारते. चला 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 फटाफट आलं पाहिजे. काय उत्तर येत आहे? ते म्हणते 1, बल्लई म्हणते 1, KKR शहीद म्हणते 1. आता इथं विचारले खालील विधाने तपासून. लक्षात ठेवा, अयोग्य विधान निवडा. पहिला आहे, अजिंक्य रहाणे IPLच्या 3 वेगवेगळ्या संघाचं नेतृत्व करणारा पहिला भारतीय ठरला आहे. लक्षात ठेवायचे. यस, हे बरोबर आहे. अजिंक्य रहाणे वेगवेगळ्या संघाचं नेतृत्व करणारा पहिला भारतीय आहे. ज्याच्यामध्ये त्याच्यासाठी महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. पहिलं कोणतं होतं? तो पुण्याचा कर्णधार होता, रायझिंग पुणे सुपर जायंट. नंतर काही काळ तो राजस्थानचा देखील मित्रांनो 18-19 मध्ये कर्णधार होता. आणि आता आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, तो कॅप्टन झालेला आहे. कुणाचा कॅप्टन झालाय रे? अजिंक्य रहाणे म्हणलं तर कॅप्टन झालेला आहे. तो म्हणजे आता कुणाचा? KKR. सेम दुसरा खेळाडू ठरलेला आपल्यासाठी महत्वाचं, तो म्हणजे श्रेयस अय्यर. बरोबर आहे का? आहे, मी सांगतोय ना, ऐका, तेच सांगते. श्रेयस अय्यर सुद्धा आहे, ज्याने पहिल्यांदा दिल्लीची कॅप्टन्सी भूषवली. पण हे सलग झाले श्रेयस अय्यरच्या बाबतीमध्ये. तसं रहाणे जुना आहे, पहिला भारतीय म्हणून रहाणेचं नाव येतं. लक्षात ठेवा.
कळलं प्रत्येकाला? श्रेयस अय्यर हे दुसरं आहे म्हणलं तरी चालेल, कारण श्रेयस अय्यरचा आत्ता मागा आहे, म्हणजे रिसेंटली तो दिल्लीचा कॅप्टन होता, नंतर पंजाबचा झाला आणि नंतर तो कोणाचा झाला, सॉरी तो केकेआरचा झाला, नंतर पंजाबचा झाला. तसं रहाणे वेगवेगळ्या 3 संघांचं नेतृत्व करणारा पहिला भारतीय आहे. बाकी इंग्लिश क्रिकेटपटू जेम्स अँडरसन याला एप्रिल 2025 मध्ये नाईटहुड या सन्मानाने सन्मानित करण्यात आलं. येस, बरोबर आहे. इंग्लिश क्रिकेटपटू जेम्स अँडरसन, लक्षात ठेवा, नाईटहुड डायरेक्ट वन लाईनरला येऊ शकते. बाकी वंदना कटारिया आंतरराष्ट्रीय हॉकी मधून निवृत्ती, ती हॉकी खेळाडू आहे, वंदना कटारिया महत्वाचं नाव आहे. आणि टेनिसपटू बी सुमित रेड्डी याने मार्च 2025 मध्ये निवृत्तीची घोषणा केली. टेनिसपटू नाही हा बी सुमित रेड्डी, हा दुहेरी स्पेशालिस्ट असलेला बॅडमिंटन पटू आहे. काय आहे? बॅडमिंटन पटू. आता तुम्ही सरळ सेवा वगैरे देता ना, त्या सरळ सेवेमध्ये डायरेक्ट विचारतात की नुकताच निवृत्त झालेला सुमित रेड्डी खालीलपैकी कोणत्या खेळाच्या संदर्भात प्रसिद्ध होता? मग टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, टेबल टेनिस काही पण टाकतील. जसं की अत्यंत शरद कमल आता टेनिसवाला, टेबल टेनिसवाला खेळाडू निवृत्त झाला, तसं येऊ शकतं. कळतंय सगळ्यांना? आपल्या बाजूने आलं पाहिजे. बाकी जेम्स अँडरसन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा महत्वाचा म्हणजे तिसरा खेळाडू आणि सर्वात वेगवान म्हणलं तर पहिला खेळाडू आहे. कळतंय का? लक्षात ठेवा, सर्वाधिक विकेट घेणारा टेस्ट मध्ये, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज म्हणलं तर त्याचं नाव येतं, ते म्हणजे अँडरसनचं. वेगवान गोलंदाज म्हणलं तर, बरं का. बाकी तिसऱ्या क्रमांकावरती तो आहे, कारण पहिल्या स्थानावरती मुथय्या मुरलीधरन 800 विकेट ज्याने घेतल्या. नंतर दुसऱ्या स्थानावरती शेन वॉर्न ऑस्ट्रेलियाचा, तर तिसऱ्या स्थानावरती तो म्हणजे अँडरसन. कळलं? तर हे गोष्टी माहिती असू द्या. हे जीके आहे, स्टॅटिक जीके, रेग्युलर जीके म्हणून विचारलं जाऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे, खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 हा भारतातर्फे कुंबळे जास्त विकेट, 2 नंबरला अश्विन. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 संदर्भात विधाने तपासून अयोग्य विधान निवडायचं आहे. चला रे, फटाफट आलं पाहिजे, जमलं पाहिजे. तर खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 मित्रांनो, विधाने तपासायची अयोग्य विधान. ही स्पर्धा मार्च 2025 मध्ये नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली. बरोबर आहे. ही या स्पर्धेची दुसरी आवृत्ती होती, हे पण बरोबर आहे. आणि या पदक तालिकेत अव्वल स्थानी महाराष्ट्र राहिला. चुकीचं आहे, महाराष्ट्र खाली आहे. आणि मित्रांनो, अव्वल स्थानी होता हरियाणा. तिथं चुकीचं करा. तुमच्यासाठी महत्वाचे भारत जो आहे, सॉरी, 1 नंबरला हरियाणा राहिला, 2 नंबर तमिळनाडू, 3 नंबर उत्तर प्रदेश. बाकी यजमान नवी दिल्ली होतं आणि शुभंकर होतं उज्ज्वला. उज्ज्वला ही चिमणी मित्रांनो, हे बघा, चिमणी. उज्ज्वला काय आहे? चिमणी आहे. कधी कधी तुम्हाला शुभंकर विचारतील बरं का, लक्षात ठेवा. पॅरा गेम्स, खेलो इंडिया पॅरा गेम्स म्हणलं 2025 तर नवी दिल्लीमध्ये पार पडल्या. आणि तिची शुभंकर कोण होती म्हणलं तर शुभंकर होती उज्ज्वला नावाची चिमणी. आणि पदक तालिकेत अव्वल राहिला हरियाणा, महाराष्ट्र नाही. बाकी खेलो इंडिया मध्ये बाकी महाराष्ट्र अव्वल स्थानावरती असते कायम. पुढचा 24 नंबरचा प्रश्न सोडवा पटकन. दोन्ही बरोबर आहे, लक्षात ठेवा. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2025 मार्च 2025 मध्ये अम्मान, जॉर्डन येथे पार पडली. आणि ब्राझीलमध्ये झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप 2025 स्पर्धेत भारताने 1 सुवर्ण आणि 1 रौप्य पदकासह 7 पदके जिंकली. तर हे बरोबर आहे. लक्षात ठेवा, दोन्ही विधाने बरोबर पाहिजे. हे प्लेन प्रश्न करायचे असे. स्पर्धा कुठं पार झाल्या, भारताने काय जिंकलं का, एवढं महत्वाचं ठेवायचं. चला, सराव स्टार करायचे. सराव, युद्ध सराव आहे. बोंगो सागर पहिला महत्वाचा आहे, बोंगो सागर. दुसरा महत्वाचा बघा वरुण 2025. आणि तिसरा महत्वाचा आहे इंद्र 2025. तीनही सराव महत्वाचे आहे. चला चला चला, आलं पाहिजे उत्तर. तीनही सराव तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. बोंगो सागर, इंद्र. चला फटाफट आलं पाहिजे. सराव, युद्ध सरावावरती प्रश्न विचारतात आपल्याला संरक्षण घडामोडीमध्ये. आणि मग युद्ध सराव विचारलेत, बोंगो सागर. दुसरा महत्वाचा दिलाय कोणता बघा, वरुण. वरुण ऑलरेडी एमपीएससी ने विचारून झालाय, 2016 का 17 साली आला होता बघा वरुण. सोडवा.
तर काय आहे, सगळेच्या सगळे बरोबर आहेत. सगळेच्या सगळे काय आहेत, बरोबर आहेत. हे लक्षात ठेवायचं आपल्यासाठी महत्वाचं आहे. दिलेले जेवढे दिले तिथं ते सगळेच्या सगळे काय आहेत, बरोबर आहे. बोंगो सागर नौदल सराव आहे भारत बांगलादेशच्या संदर्भामध्ये. बाकी तुम्ही संप्रीती वगैरे ऐकलेलं आहे बघा, भारत बांगलादेशचा. वरून 2025 नौदल सराव भारत फ्रान्स. आणि इंद्र 2025 भारत आणि रशिया. इंद्र. अ ब क असं उत्तर पाहिजे, योग्य विचारले ना आपल्याला. समजतंय का? साध सरळ आहे, साध सरळ. आणि प्लेन करायचं, याच्या जोड्या लावायला वगैरे विचारला होता, तुम्ही बघितलं असेल. हँड इन हँड भारत चीन बऱ्याच वेळा विचारलं, 2-3 वेळा विचारला होता. पण रिसेंटली करंट मध्ये वेगवेगळी नावं पण चर्चेत आहे, तर ते पण येऊ शकतं आपल्याला. बरोबर, रिसेंटली सौदी अरेबियाचा विचारला होता, अल हिंद. आठवत असेल तुम्हाला, जर रिसेंटली 2 वर्षापूर्वीच्या एका प्रिलिमला विचारला होता. तर तसे येऊ शकतात आपल्या बाजूने, आपण तयारीत राहायचं. कळलं? आपण शेवटला ज्यावेळेस टॉपिक वाईज वर येऊ ना, त्यावेळेस टॉपिक वाईज आल्यावर सगळे सराव एका याच्यात घेऊ, तर ते सगळे येतात आपल्यासाठी इम्पॉर्टंट. पुढं चांद्रयान 5 ला केंद्र सरकारतर्फे मार्च 2025 ला मान्यता दिली. आणि ही भारताची कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेबरोबरची संयुक्त मोहीम आहे? चला रे, चांद्रयान 5. यस नसीम अलभर येऊन गेलेत, भरपूर आलेलं आहे. चला रे. तो लिस्बन शहरातर्फे दिलेला पुरस्कार आहे. पोर्तुगालच्या लिस्बन शहरातर्फे त्यांच्या महापौरामार्फत दिला जातो पुरस्कार, जो तुम्ही मगाशी बघितलं ना, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना भेटला, तो लिस्बन शहरातर्फेच दिलेला पुरस्कार आहे. जाक्सा, जपानची जाक्सा, लक्षात ठेवायचं. जपानची जाक्सा चांद्रयान 5 साठी आता संयुक्त मोहिमेसाठी स्वाक्षऱ्या झाल्यात. पुढचा 19 मार्च आहे, भरपूर आपल्याला सर्व बघायचे एकत्र आल्यावर सगळे लिहा. काय उत्तर यायला पाहिजे, महत्वाचं विचारलेलं आहे आपल्याला, अतिशय महत्वाचं आहे. नासाच्या अंतराळवीरावरती प्रश्न विचारलेला आहे. नासाच्या अंतराळवीर किती दिवसानंतर वापस आल्या? जून 2024 ला त्या अंतराळात गेल्या होत्या आणि 19 मार्च 2025 ला त्या वापस आलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर येते 4. वा, सगळ्यांनी उत्तर दिले, महत्वाचं म्हणजे सगळ्यांनी उत्तर दिले, छान. किती दिवसानंतर वापस आल्या? 286 दिवसानंतर वापस आलेल्या आहेत. हे नाव लक्षात ठेवा, सुनीता विल्यम्स. बरोबर आहे, किती दिवसानंतर पृथ्वीवर परतल्या म्हणलं तर लक्षात ठेवा. बाकी बोईंगचं विमानाचं नाव महत्वाचं आहे, यानाचं नाव CST-100 स्टार लाइनर. यामधून त्या गेल्या होत्या. तारीख होती आपल्यासाठी महत्वाची तारीख आहे 5 जून 2024 ला. बरोबर आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा, कालावधीवरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणत्या काळासाठी त्या गेल्या होत्या, कधी गेल्या होत्या, ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, ध्यानात ठेवा. कळलं का बाबांनो? हा, बाकी येताना कशाने आल्या? स्पेस एक्स, स्क्रू ड्रॅगन याने वापस आल्यात. लक्षात ठेवी, नाव महत्वाची, दोन्ही पण यानांची नावं. ओके, विसरू नका. हा 5 जून एन्व्हायरमेंट डे असतो, त्या दिवशी त्या गेल्या होत्या. पुढचा प्रश्न 28, पटपट सोडवा. 30 पर्यंत घेऊ, बाकीचे उद्या घेऊ. 35 उद्या सेम ह्याच टायमिंगला, रोज घ्यायचा. आता होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ मेरीटाईम सिक्युरिटी बेल्ट 2025 नावाचा नौदल सराव कोणत्या देशादरम्यान मार्च 2025 ला पार पडला? महत्वाचा आहे, होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ, स्ट्रेट ऑफ होर्मुझ. सांगा. चीन, लक्षात ठेवायचं, चीन, इराण आणि रशिया हे नाव लक्षात ठेवा. तुम्ही रिसेंटली इराणचं कॉन्फ्लिक्ट ऐकलं असेल, इराण आणि इस्रायल. बरोबर आहे का? मग इस्रायलला सपोर्ट करण्यामध्ये
अमेरिकेचा हात आहे, तसं मित्रांनो इथं जर बघितलं इराणला सपोर्ट मध्ये चीन आहे, रशिया सुद्धा म्हटलंय की आम्ही सुद्धा येऊ शकतो. बरोबर आहे का? यस, टू स्टेट पॉलिसी, इस्रायल आणि इराण, ज्याच्यावर प्रश्न विचारला होता. अगदी अगदी बरोबर. कळलं? तर हा सराव महत्वाचा आहे. मेरीटाईम सिक्युरिटी बेल्ट 2025 नावाचा नौदल सराव होता. कोणत्या देशादरम्यान म्हणलं तर या 3 देशादरम्यान तो पार पडला होता. सगळ्यात स्टार करा हा प्रश्न, पेपरला येणार हा प्रश्न भविष्यात. आणि तुमच्या सरळ सेवेला पण करून ठेवा. सरळ सेवा, एमपीएससी, इकडं तिकडं सगळी राज्य सेवेला पण येईल. अतिशय महत्वाचं आहे. ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारं देशातलं पहिलं राज्य ज्येष्ठांसाठी, बघा त्यांच्यासाठी काठी महत्वाची ना. तर ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारं देशातलं पहिलं राज्य जे ठरलेलं आहे ते केरळ आहे. कोणतं आहे? केरळ आपल्यासाठी महत्वाचं आहे. केरळ ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारं देशातलं पहिलं राज्य. बाकी केरळ बद्दल लय बीट्स होत्या, खूप बीट्स बघितल्या. कळलं? तर केरळच्या संदर्भात खूप साऱ्या गोष्टी चर्चेत असतात, कायम असतात. त्याच्यामुळे केरळ लक्षात ठेवायचं. बरोबर आहे का? जसं की तुम्हाला माहिती आहे स्वतःच इंटरनेट सेवा सुरू करणारं ते आहे. बरोबर आहे का? तर ते लक्षात ठेवायचं, तुम्हाला यायला पाहिजे ना. तर या सगळ्या गोष्टी आहे, विसरायचं नाही. क्लिअर? केरळ ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणार केरळ पहिलं राज्य. शेवटचा घ्या आजचा. शेवटचा. कळलं? टू स्टेट पॉलिसी, बरोबर आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन. मग अशी मला वाटतं इस्रायल आणि इराण बोललो का आपण? इस्रायल आणि पॅलेस्टाईन लक्षात ठेवा, त्याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. एप्रिल 2025 मध्ये भारताने नाथा टॉप या ठिकाणी देशातील पहिले उंचीवरील वातावरणीय आणि हवामान संशोधन केंद्राचं उद्घाटन झालं. सदर ठिकाण कोणत्या राज्यात येतं? तर लक्षात ठेवायचं हे जम्मू काश्मीर मध्ये आहे. हा राज्य म्हणण्यापेक्षा तिथं केंद्रशासित प्रदेश कुठे येतं असं म्हटलं तरी चालेल. जम्मू काश्मीर मधलं नाथा टॉप आहे. हे नाथा टॉप आहे जिथं मित्रांनो पहिलं सर्वात उंचीवरचं हवाई केंद्र सुरू करण्यात आलं, हवामान संशोधन केंद्र सुरू करण्यात आले. हे लक्षात ठेवा. कळलं? इथपर्यंत क्लिअर? इथपर्यंत 30 झाले. आता 30च्या पुढचे उद्या सेम ह्याच टायमिंगला 7 वाजता. कळलं प्रत्येकाला? आणि जे पीवायक्यूच्या बॅचला असेल त्यांनी तयारीत राहा. आपण 9:30 पावणे 10 लेक्चर घेणार आहे आता. कळलं? त्याच्यामुळे आजचं जे राहिलेलं असेल पीवायक्यूचं लेक्चर ते 9:15 वाजता होईल. 9:15 वाजता या, 9:30 पावणे 10 आपण लेक्चर घेतोय. त्याच्यामुळे पीवायक्यू साठी या. आजचे राहिलेले आपल्याला कशाला कोकणचे पीवायक्यू राहिलेत, जास्त वेळ नाही, अर्धा पाऊण तासात होऊन जाईल राहिलेले पीवायक्यू. ओके, तर थँक्यू सो मच. भेटूया उद्या. क्लिअर सगळ्यांना? आणि प्रश्न जर वाचत चला, वाचल्यावरती येतील. कळलं? सगळंच इथं सांगणं शक्य होत नाही कारण प्रश्न संख्या भरपूर आहे, भरपूर कंटेंट आहे, वेगळं वेगळं आहे. पण किमान तुम्ही जर वाचलेलं असेल तर चांगलं होऊन जाईल. बाकी युट्यूब चॅनेलला तुम्ही फॉलो नसेल केलं तर फॉलो करून द्या. सबस्क्राईब करायचं चॅनेलला, अतुल टाकळकर सर्च करायचं. बाकी टेलिग्रामला सुद्धा नसेल तर टेलिग्रामला पण या. आपल्या मित्र मैत्रिणींना पण शेअर करत चला. कळलं? हा, पीवायक्यू ऍप वरतीच पीवायक्यूचे लेक्चर्स 2-3 टाकलेत फक्त याला युट्यूबला, का तर कळलं पाहिजे पोरांना ना. क्लिअर? थँक्यू सो मच. भेटूया उद्या. उद्या पण या. उद्या राहिलेले 35 घ्यायचे, नंतर जूनचं घ्यायचं आपल्याला, जून जुलै. कारण ते तुम्हाला सरळ सेवा इकडे तिकडे फायदे असतील कारण ताजे प्रश्न असतात ना त्याला. क्लिअर? येस, थँक्यू सो मच. धन्यवाद. जुन्या नाही, नवीन ऍपला, सॉरी जुन्या ऍपलाच. आता ह्याच ऍपला, ह्याच ऍपला, नवीन ऍपला काय नाही होत, ह्याच ऍपला होते सगळं.